हॅलो फ्रेंड, नमस्कार. कसे आहात सर्व? चला तर आज आपण आमच्या उज्जैन आणि ओंकारेश्वर ट्रिपची सफर तुमच्यासोबत शेअर करते. खूप छान असा अनुभव होता आणि खूप अशी अवेटेड ट्रिप होती. 2 वर्षापासून आम्ही ह्या ट्रिपचं प्लॅन केलं होतं, पण काही जाणंही होत नव्हतं. पण फायनली आम्ही आता उज्जैनची ट्रिप ही सफर एन्जॉय केलेली आहे आणि कंप्लीट केलेली आहे आणि उज्जैनच्या महाकाल यांचं दर्शन घेतलेलं आहे. सो तुम्हीसुद्धा आमची ही सफर एन्जॉय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आम्ही आता या ठिकाणी उज्जैनला जाण्यासाठी प्रस्थान झालेलो आहोत. आम्ही घरातून 1:15 असं निघालो दुपारच्या. ऊन थोडं होतंच, पण तरी आम्हाला पोचायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही दिवसाच प्रवास प्रेफर केला. सो या ठिकाणी आम्ही आता हायवेला लागलेलो आहोत आणि आम्ही नाशिक मार्गेच हा प्रवास सुरू केला. आणि एका ठिकाणी रात्री 12 वाजता आम्ही हॉटेलला स्टे करून उज्जैनपासून 1-1.5 तासाच्या अंतरावर आम्ही हॉटेलला स्टे केलं. नेक्स्ट डे 9 वाजता आम्ही उठून आंघोळ वगैरे आवरून आम्ही पुन्हा उज्जैनला जाण्याच्या दिशेने रवाना झालो. अशा प्रकारे आम्ही सर्व रेडी होऊन ब्रेकफास्ट करून निघालो आहोत उज्जैनला जाण्यासाठी. तर या ठिकाणी आम्ही 12:15 आम्ही उज्जैन इथे पोचलेलो आहोत. सो इथून 1.5 तासाच्या अंतरावरच आम्ही हॉटेलमध्ये स्टे केलेलं होतं. सो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे आम्ही उज्जैनला पोचलेलो आहोत आणि हे मोठं महामृत्युंजय द्वार तुम्ही पाहू शकता. आणि यावेळेस गर्दी खूप कमी होती, त्याच्यामुळे आमचं दर्शनही पटापट झालं. आणि या ठिकाणी 3 ते 4 गेट आहेत. तुम्ही आतमध्ये एंट्री केल्यानंतर इकडे पाहू शकता छान असा नजारा आहे. क्षिप्रा नदी घाट आहे. छान अशी क्षिप्रा नदीची आरतीसुद्धा होते. आणि उज्जैनला आल्यानंतर तुम्ही 4-5 ठिकाणीही नक्कीच भेट देऊ शकता. सो पूर्ण दिवस तुम्ही इकडे सफर करू शकता संध्याकाळपर्यंत क्षिप्रा नदीच्या आरतीसाठी. आणि तिथे घाट असल्यामुळे तिथे छान आरती होती. आणि या ठिकाणी आम्ही उज्जैन महाकालचं दर्शन घेण्यासाठी इथे पोहोचलेलो आहोत आणि इतकं सुंदर इथं आमचं असं दर्शन झालेलं आहे. खूप मन प्रसन्न वाटलं. तुम्ही नक्की भेट द्या. जेव्हा सर्व आशा संपल्या जातात, सर्व आपण जे मनात इच्छिलेलं असते आणि तसं काही घडत नाही, तर तेव्हा एकच देव आठवतो, तो म्हणजे महामृत्युंजय महाकाल. आणि खरंच आमची ही खूप 2 वर्षापासून आम्ही खूप जे यायचं म्हणत होतो, पण काही येणं झालं नाही. पण फायनली आम्ही इकडे या ट्रिप पोचलेलो आहोत आणि ही आमची सफर महादेवाने पूर्ण केलेली आहे. सो तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या. खूप असा छान अनुभव आला आम्हाला. या पूर्ण ट्रिपमध्ये आम्ही
स्टे कुठे केला, कुठल्या हॉटेलला स्टे केला, ब्रेकफास्टसाठी किंवा चहासाठी कुठे थांबलो, हे सर्व मी कॅप्शन डिटेलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. सो तुम्ही नक्की हे चेक कराल. थँक्यू. आणि अगदी 10च मिनटात आमचं उज्जैन महाकालेश्वरचं दर्शन झालं. खूप छान वाटलं, मन प्रसन्न वाटलं. बाहेरचा नजाराही तेवढाच सुंदर होता. आणि अशा प्रकारे हे उज्जैन महाकालेचं दर्शन तुम्हीसुद्धा घ्या. खरंच खूप मन प्रसन्न वाटलं. त्यानंतर 51 शक्तिपीठ असलेलं हरसिद्धी मंदिर, इथेसुद्धा आम्ही भेट दिली. तसेच या ठिकाणीसुद्धा दिवे लावले जातात आणि छान आरती होते हरसिद्धी माची. त्यानंतर बडे गणपती मंदिर, कालभैरव मंदिर, अशा जवळपासच्या शिप्रा नदी घाट, अशा जवळपासच्या बऱ्याच ठिकाणांना आम्ही व्हिजिट केलं. संध्याकाळचं तिकडेच जेवण करून आम्ही पुढच्या प्रवासाला प्रस्थान झालो. त्यानंतर आम्ही नेक्स्ट डे आम्ही बगलामुखी नलखेडाला गेलो आणि बगलामुखी माताचं दर्शन घेण्यासाठी तसेच तिथलं हवन करण्यासाठी गेलेलो. तिथेसुद्धा इतकं प्रसन्न वाटलं की नक्कीच तुम्ही व्हिजिट करा. खूप छान असे वाईब्स मिळतात आपल्याला. सो आम्ही आलेलोच होतो, तर आम्ही तिकडेसुद्धा जाऊन आलो. तर सकाळच्या आम्ही 10ला तिथून निघालो. 11 साडे11ला आम्ही तिकडे पोहोचलो. 1 तासावरच आम्ही स्टे केलेला, जेणेकरून आम्हाला लवकर जाता येईल मंदिरामध्ये. सो हे तुम्ही बघू शकता, हे बगलामुखी मातेचं मंदिर आहे आणि इकडे असं मिरचीचं हवन वगैरे होतात. सो तुमच्या काही मनोकामना असतील त्यासुद्धा इकडे पूर्ण होतात किंवा भूतबाधेपासून तुम्हाला संरक्षण करण्यासाठी सुद्धा ही बगलामुखी माता खूप आपल्याला हेल्प करते. सो तुम्ही नक्की या मातेला व्हिजिट करा आणि तिचे दर्शन घ्या, तुम्हाला चांगला अनुभव येईल. त्यानंतर आम्ही पुढे प्रस्थान केला ओंकारेश्वरला जाण्यासाठी 1-4च्या दरम्यान आणि आम्ही इंदोरला पोचलो. इंदोरला 5, 5:30-6च्या दरम्यान आम्ही इंदोरला पोचलो आणि त्या ठिकाणी छान असं थट्टे गोपाल एक कॅफे होतं, हॉटेल. तिकडे आम्ही छान असं डिनर लवकरच करून घेतला. सो तिकडे छान असा ॲम्बियन्स होता आणि आम्ही खूप एन्जॉय केला. आम्ही 1-1.5 तास 2 तास तिकडे घालवले, कारण आम्हाला ओंकारेश्वरला जायला हार्डली 2 तास 2 ते 2.5 तास लागणार होते तिथून. त्याच्यामुळे आम्ही इकडे थोडं टाईमपास केला, थोडंसं बोईट पूजा केली आणि तुम्ही इकडे बघू शकता इतकं छान ॲम्बियन्स होतं तिथे. त्यानंतर आम्ही स्टेसाठी ओंकारेश्वरला गेलो. तिकडे रात्रीचं हॉटेलला स्टे करून नेक्स्ट डे सकाळी 7 वाजता आम्ही दर्शनाला निघालो ओंकारेश्वरच्या. आणि तुम्ही बघू शकता हा जो सुंदर नजारा दिसतो, हा खरं तर इतका नयनरम्य आहे. हा ओंकारेश्वरचा नजारा आहे आणि इतकं छान मन प्रसन्न होतं. तुम्ही नक्की भेट द्या ओंकारेश्वरला, खरंच मन खूप प्रसन्न होतं. आमचं छान असं प्रकारे ओंकारेश्वरचं दर्शन झालं. ओंकारेश्वर आणि ममलेश्वर असे दोन्ही मंदिरांचं दर्शन घ्यायचं, तर ओंकारेश्वरचं दर्शन हे पूर्ण होतं. तर तुम्ही इकडे ओंकारेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर बोटीने जाऊन दुसऱ्या साईडला ममलेश्वर आहे त्याचंसुद्धा दर्शन घ्यायचं आहे आणि बोटीची छान सफर एन्जॉय करायची आहे. नर्मदे मातेची भेट ही तुम्हाला नक्कीच होते.
अशा प्रकारे आम्ही 3 नाईट आणि 4 दिवसाची अशी उज्जैन ओंकारेश्वरची ट्रिप ही पूर्ण केलेली आहे. तुम्हालासुद्धा जायचं असेल तर नक्कीच जा. छान असं एन्जॉय करा. खरंच मन प्रसन्न होतं. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन व्लॉगसह. तोपर्यंत हर्षमी चॅनलला व्लॉगला सबस्क्राईब करा.